आज वारीचा 5वा दिवस आणि आजचा मुक्काम मळद ते बिगवन असा होता. सकाळी मग लवकर उठलो आणि काकड्याला बसलो आणि निघालो. मग पंढरपूरच्या वाटेवर चालत होतो मी आणि शंभू महाराज, आणि नंतर मग काकड्यामधले काही अभंग राहिलेले असतात ते काकड्यातले अभंग घ्यायला चालू होते. मग रथामध्ये मी टाळ वाजवत बसलेलो, काका पकवाज वाजवत होते. मग चालू होते आमची वारी. मग बसले होते नागा महाराज पण शेजारी माझ्या टाळ वाजवत. त्यांना जरा घेतलं व्हिडिओ मध्ये. आणि नंतर मग सकाळी 5-6 किलोमीटर चाललं की लगे पुढे नाश्त्याचा एक ठेपा असतो. मग नाश्त्याला थांबलो, नाश्ता तयार करायचा चालू होता. नाश्ता तयार करायचा चालू असताना आपला कृष्णा भाऊ आला होता. कृष्णा भाऊची गाठ घेतली, जरा त्या संग व्हिडिओ काढला, गप्पा मारल्या. मग नंतर नाश्ता झाला तयार. नाश्ता करून मग पुढील वाटेवर निघालो आणि नंतर दुपारी पोहोचलो जेवणा या ठिकाणी. मग नेहमी दिंडीमध्ये जेवणाला चपात्या नसतात, नुसतं भात भाजी आणि गोड काय तर असतं, शिरा लापशी वगैरे. आज चपात्या होत्या, 2-3 चपात्या खाल्ल्या. मग वारीच्या वाटेवर निघालो. मग दुपारचं जाता जाता गवळणींचा कार्यक्रम असतो. अभंग गवळणी आपले माने महाराज एक नंबर म्हणतात. त्या गवळणींच्या तालावर सर्व महिला मंडळ नाचत असतात. आणि मग नंतर जरा पावसाचं वातावरण झालतं, आपली गाडी पण आहे आपल्यासोबत, त्यामुळं गाडीवर जरा पुढे निघालो होतो. दिंडीचा जरा व्हिडिओ काढला. माणसं भरपूर आहेत दिंडीमध्ये. आता जरा संख्या वाढायला लागली, जसं पुढे येईल तसं माणसं लोक मागची कामं उरकून पुढे येत आहेत. मग नंतर दुपारच्या नाश्त्याला एक ठिकाणी थांबलो होतो आणि नाश्ता चालू असतानाच आभाळ आलं होतं आणि पाऊस चालू झाला. सर्व वारकरी मंडळ भिजले आणि आपले नागा महाराज बघा कसे ट्रक खाली बसून नाश्ता चालू आहे त्यांचा. आणि मग नंतर पावसाचा जरा वेग वाढला आणि आम्ही सर्वजण गाडीमध्ये बसाय गेले लोक. आणि आम्ही रथामध्ये होतो. रथ पण भिजायला लागला, रथ वरनं जरा गळतोय. कागद पण नव्हता, कागद काढायचा होता गाडीनं, पण कागद काय सापडणार. सर्वजण गाडीमध्ये बसलेली वारकरी मंडळी. पावसाचा वेगच असा होता की सगळे भिजून गेलो आम्ही, मी पण पूर्ण भिजलो. आणि नंतर मग जरा पाऊस उघडला की मग कागद सापडला. मग रथाला साईडने वरनं सगळ्या बाजूने कागद लावला. मग तिथून निघालो आणि नंतर पोहोचलो मुक्कामाच्या ठिकाणी. आजचा मुक्काम आहे बिगवन मध्ये मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या मोठ्या मठामध्ये. मठ मोठा आहे, कमीत कमी 10 ते 15 एकराचा मठ आहे आणि 30 ते 35 हॉल आहेत मोठं. मग त्यातील एक हॉल आम्हाला होता मुक्कामासाठी. मग सर्व कार्यक्रम उरकून मग कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता. मग कीर्तनामध्ये आम्ही बसलो होतो आणि आज पांडुरंग महाराज क्षीरसागर आणि पाटील काका पण आले होते, त्यांच्या उपस्थितीत कीर्तन चालू होतं. कीर्तन एक नंबर झालं. कीर्तन झाल्यानंतर जेवण केलं आणि आम्ही सर्व मित्रमंडळी, मी, शंभू आणि सुरेगावचा पकवाजवादक ओंकार शिंदे आहे, तिघजण निवांत झोपलो. धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका.